रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. मला आज एक असं सांगायचं आहे की आधुनिक पिढीमध्ये आणि जास्त शिक्षण किंवा देवाचं अस्तित्वच ज्यांना मान्य नाही किंवा देवावर विश्वासच नाही, त्यांचा विज्ञानावर विश्वास आहे. जे डोळ्यांना दिसतंय घडतंय त्याच्यावर विश्वास आहे, परंतु देवावर विश्वास नाही. अशी काही माणसं आहेत. आणि अशी माणसं मी तर बऱ्याचदा म्हणते की हे जास्त शिक्षणाचे म्हणजे अति ह्याचा परिणाम आहेत. कशावर विश्वास ठेवायचा नाही, परंतु भगवंताचं अस्तित्व तुम्ही नाकारू शकत नाही. भगवंताचं अस्तित्व तुम्हाला स्वीकारावंच लागेल, स्वीकारावंच लागेल. आणि हे स्वीकारण्यासाठी आपल्याला कोरोनाने दाखवून दिलेलं आहे. कोरोना काळात एकमेकाला आपण शिवत सुद्धा नव्हतो, जवळ सुद्धा एकमेकाच्या जात नव्हतो. हे कोरोनाने दाखवून दिलं. तसं अनादी देव आहेत ना, त्यांना इटाळ चंडाळ चालत नाही, त्यांना विटाळ नाही. कारण त्यांचा आधी सांगता येत नाही, त्यांचा अंत बी सांगता येत नाही. ज्यावेळेस भगवान शंकरांनी विष्णुदेवाला आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, माझा आधी सांगा आणि माझा अंत सांगा. विष्णुदेवाने पाताळात जाण्याचा प्रयत्न केला, तो मूळ स्तंभ होता तो पाहण्यासाठी. तर आहे ना, विष्णुदेवाने सांगितलं देवा तुमचा अंत नाही. ब्रह्मदेवाने सांगितलं तुमचा आधी आहे. थोडंसं खोटं बोलले ब्रह्मदेव. म्हणून ब्रह्मदेवाला सांगितलं माझा आधी कसं काय तुम्ही मला सांगितला. तुमची पृथ्वी तलावर पूजा होणार नाही. तुम्ही जरी सर्वज्ञ असला ना तर पृथ्वी तलावर तुमची पूजा होणार नाही. कारण माझा आधी बी सांगता येत नाही आणि माझा अंत सुद्धा सांगता येत नाही. मी अनादी आहे. माझा आधी ना अंत कसं कुणाला माहिती असेल. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. ज्याच्यापासून ही सृष्टी तयार झाली त्याचा आधी सांगता येत नाही आणि त्याचा अंत बी सांगता येत नाही. कारण तो अनंत आहे. लक्षात घ्या, तो कसा आहे, अनंत आहे. अनंत ब्रह्मांड उदरी आणि हरी हा बालक नंदा घरी. त्याच्या उदरामध्येच अनंत ब्रह्मांड लपलेले आहेत. त्याचा आधी ना अंत कसं सांगता येईल. आणि मग आहे ना, मला हेच सांगायचंय की तुम्ही अंगात येणं खोटं समजता. मग कोरोना काळात एकमेकाला मिठ्या का मारत नव्हता. कोरोना होईल खरं सांगते, मी कोरोनाला भीत नव्हती. बिनधास्त फिरायची, बिन मास्कची. मला कोरोनाची भीती नाही, कारण मी सच्ची आहे. मला काय कोरोनाची कशाची भीती वाटायची गरज आहे. फक्त एक चमत्कार देवाने दाखवला की आमच्या घरी त्या काळात पेपर चालू होते. आज सकाळपारीच पेपर वाचायला घेतला. पेपर वाचत असताना संपूर्ण अंगाला माझ्या खाज सुटली. एकाएकी पार डोक्यातून ह्याच्यातून सर्व शरीराला खाज सुटली. त्यावेळेस मी ओळखून घेतलं की ही बहुतेक कोरोनाचे विषाणू असावेत. मग ऐकून हळदीचा पुडा मागून घेतला. संपूर्ण अंगाला कोरडी हळद चोळली आणि आईला म्हणलं अंगाचा साबण देऊ नको, रिन साबण दे. कपड्याच्या साबणाने आंघोळ केली आणि उन्हाला जाऊन थोडा वेळ उभी राहिली. कारण देव म्हणेल बाई तुला कोरोना नाही असं म्हणशील, तू विश्वास ठेवायची नाहीस कोणावर. म्हणून ते देवाने झलक दावली मला.
खरंच बी सहजासहजी कुणा विश्वास टाकत नाही, ठेवत नाही. तर मला एकच सांगायचं आहे की तुम्ही देवाचं अस्तित्व नाकारू शकत नाही. अंगात येणाऱ्या देवांचं अस्तित्व तुम्ही नाकारू शकत नाही. जर तुम्ही तुम्हाला ते अंधश्रद्धा वाटली तर कोरोना काय अंधश्रद्धा होती का? कोरोना अंधश्रद्धा होती का? कोरोनाच अंधश्रद्धा होती तर तुम्ही कोरोना काळात एकमेकाला का आलिंगन देत नव्हता, का भेटत नव्हता, का शिवत नव्हता, का मुस्क घालून हिंडत होता, काय हिंडत होता? तुम्ही देवांचं अस्तित्व नाकारलं, तुम्ही अंधश्रद्धा मानल्या. प्रत्येक ठिकाणी जर देव अंधश्रद्धा आहे तर तुम्ही काय मोठे श्रद्धावान आहात? कसे श्रद्धावान आहात? आणि जर श्रद्धावान होता तर मुस्क घालून हिंडायची काय गरज होती? जे सत्य असतो ना त्याला मुस्क लावायची गरज नसते. लक्षात घ्या. जय जय रामकृष्ण हरी. मी जास्त बोलत नाही, मला जास्त जाऊ द्या, मला त्रास होतो, तुम्हाला काय त्याचं वाटणार नाही.